महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या दोन संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील. तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या तीनच संचालकांच्यावर होऊ शकते? म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा? आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली, तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळला का अडचणीत आणतात? 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार नाही. त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही, असं आमचं मत आहे. त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या दोन संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील, परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीच्या आहेत असं होणार नाही. त्या नियमाप्रमाणे केलेल्या आहेत, त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे त्या फक्त मतासाठी केल्यात अशा नाही आहे. तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं. त्यामुळे ते 1200 केलेल्याचं ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या तीनच संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही, किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे, असं मला आता वाटायला लागले. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का? मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहेत, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रदीप नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा घाडगे आहेत आता भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग ह्यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक आहे. नाही, आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली, तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळला का अडचणीत आणता तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच सामील आहेत असं माझं मत आहे. तो आता त्यांचा महायुतीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कोणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते. बाबा असं नाही आहे, असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला आहे. शेतकऱ्यांच्यावर महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत भांडणामुळं आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला आहे, हे सत्य आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.